नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेला 1 कोटी रुपयांची खंडणी घेत असताना सातारा पोलिसांनी अटक केली आहे। या घटनेने महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडाली आहे। नामदार जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेने हे प्रकरण मिटवण्यासाठी 3 कोटी रुपयांची मागणी केली होती। यातील 1 कोटी खंडणीची रक्कम स्वीकारताना त्या महिलेला अटक करण्यात आली आहे। सातारा स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे। या प्रकरणाने आता वेगळं वळण घेतलं असून आरोपी महिलेने हे प्रकरण मिटवण्यासाठी 3 कोटी रुपयांची मागणी केल्याचे उघड झाले आहे। सातारा स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली असून सापळा रचून महिलेला 1 कोटी रुपये स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली आहे। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे। संबंधित महिलेकडून मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर काही आरोप करण्यात आले होते, मात्र या आरोपांचे गांभीर्य आणि खरेपणा तपासत असतानाच या प्रकरणातून पैसे उकळण्याचा प्रकार समोर आला आहे। महिलेने थेट 3 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती। सातारा पोलिसांनी या संबंधी माहिती मिळताच कारवाईची आखणी केली। पोलिसांनी सापळा रचून महिलेला 1 कोटी रुपये घेताना अटक केली। याबाबत पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की आरोपी महिलेविरुद्ध ठोस पुरावे असून पुढील चौकशी दरम्यान आणखी बाबी समोर येण्याची शक्यता आहे। पोलीस प्रशासन या प्रकरणी गंभीर असून कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे।